राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या थंडीच्या हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या तोरणमाळ हे विकासापासून कोसं दूर आहे, अशी काहीशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. अनेक वर्षापासून तोरणमाळ डेव्हलपमेंट केलं जाईल अशा मोठमोठ्या घोषणा ज्या आहेत त्या करण्यात येत असतात, परंतु प्रत्यक्षात इथल्या डेव्हलपमेंट आणि विकास जो आहे तो कधी होणार असाच काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना दिसून येत आहे. आपण यशवंत तलावच्या या परिसरामध्ये आहे. तोरणमाळचे प्रसिद्ध ठिकाण म्हणून यशवंत तलावची ओळख आहे. मात्र या यशवंत तलावची परिस्थिती पाहताना आपल्याला लक्षात येऊ शकते की तोरणमाळचा खरंच विकास जो आहे तो झाला आहे का? सुरुवातीला पाहायला गेलं तर इथं येण्यासाठी रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली. दुसरीकडे बसेस नसल्यामुळं देखील प्रवाशांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. एकीकडं डेव्हलपमेंट करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न जे आहे ते केले जात असतात, परंतु खरंच इथं विकास जो आहे तो होत आहे का, असा देखील काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना दिसून येत आहे. एकीकडे रोपवे जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे, परंतु त्याला पाहिजे तशी परवानगी जी आहे ती मिळालेली नाहीये. त्यामुळं पर्यटकांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. नंदुरबारचे तोरणमाळ हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंडीचे हवेचे ठिकाण म्हणून ओळखलं जात असतं. हे तोरणमाळ जे आहे ते गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरती बसलेलं आहे. त्यामुळं गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पर्यटक जे आहे ते मोठ्या संख्येने जे आहे ते तोरणमाळला येत असतात, परंतु तोरणमाळला पाहिजे तशा सुविधा ज्या आहेत त्या मिळत नसल्यामुळं इथल्या पर्यटकांची संख्या जी आहे ती कमी होताना दिसून येत आहे. इथं पाहिजे त्या पद्धतीने हॉटेलची सुविधा नाही, जेवण्यासाठी सुविधा नाही, तर ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या देखील कमी प्रमाणावरती आहेत. त्यामुळं इथल्या पर्यटकांची संख्या जी आहे ती कमी होताना दिसून येत आहे. राज्य सरकार ज्या पद्धतीने दुसऱ्या पर्यटन स्थळाची विकास जो आहे किंवा डेव्हलपमेंट जो ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने नंदुरबारच्या आदिवासी दुर्गम भागात असलेल्या या तोरणमाळची जर केले तर इथला विकासासोबतच इथल्या लोकांना रोजगाराची संधी होऊन मिळून आणि इथली चालना जी आहे ती सुरळीत होईल आणि इथल्या लोकांचे जीवनमान जे आहे ते उंचावण्यास मोठी मदत होईल. त्यामुळं राज्य शासनाने तातडीने इथल्या विकासासाठी निधी जो आहे तो भरीव असा निधी द्यावा आणि इथलं डेव्हलपमेंट करावं. त्यामुळं तोरणमाळ जे आहे ते जागतिक स्तरावरती जाईल आणि पर्यटकांची संख्या जी आहे ती वाढण्यास मोठी मदत जी आहे ती होण्याची शक्यता आहे. जितेंद्र पैसाना, टीव्ही 9 मराठी, तोरणमाळ, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.